चंद्रकांत पाटील ज्या आरक्षणाबाबत बोलतायत त्या आरक्षणाची आमची मागणीच नाही. आम्हाला ओबीसीतून सरसकट आरक्षण हवं आहे. चंद्रकांत पाटील सरकारच्या मनातलं बोललेत. चंद्रकांत पाटील असतील तर नक्कीच 51 वर्ष आरक्षणाला लागतील. ते आरक्षण देणार आहेत तर आम्ही पण घेणार आहोत. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय तुमची सुटका नाही. आंदोलन गांभीर्याने घ्या. 3 तारखेला अंतरवली सराटी येथे मुंबईतील मराठा समाजाची बैठक घेणार आहोत. सर्वांनी या बैठकीला यावं. चालू वर्षात समाजाला कमावलं, काहीही गमावलं नाही. सरकार पावला पावलावर बदलत असल्यानं आम्ही मुंबईला चाललोय. एकही मराठ्याने घरी थांबू नये. मराठ्यांच्या पोरांनी अभ्यास आणि शेतीकाम करून 31 साजरं करावं. आम्ही कुठं ती मागणी करतो? आमची ती मागणीच नाही. आमची मागणी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणे आणि मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध झालेले. 54 लाख पुरावे सरकारनंच सांगितलं आमच्याकडे मिळाले. त्याचा कायदा पारित करायला 1 घंटा लागतो. डाटा गोळा करायला मागासले पणा सिद्ध करायला आम्ही ते आरक्षण कोर्टात वरचं मागितलेलंच नाही. ते 50% वर जातं. मी पहिल्यापासूनच बोलतो त्या विषयावर. ते 50% वर जातं, ते टिकणार नाही आहे. आणि त्यांनी जे त्यांच्या मनात आहे ते बरोबर बोलून दाखवलं सरकारच्या, जे त्याला वेळ लागणार आहे. आणि आम्ही त्याची मागणीच नाही. मराठ्यांची मागणी ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देणे, आमची ती मागणी नाही. त्याला 1 वर्ष लागू शकतो, 50 वर्ष लागू शकते. आणि चंद्रकांत दादा असल्यावर तर 100% 50 वर्ष लागू शकते. सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टाप्रमाणे आम्हाला प्रभावीपणे मुद्दे मांडता आले नाही, त्यामुळे आरक्षण टिकलं नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे तशा प्रकारची कबुली त्यांनी दिलेली आहे. तुम्हाला त्यांच्या कबुलीबद्दल काय वाटतं? मग आता त्यांनी बरोबर बोलले ना. ते आता कबुली द्यायला लागले, खरं बोलायला लागले. ते सरकार हे सुप्रीम कोर्टातलं आताचं जे क्युरिटी पिटिशन दाखल केलेलं आहे ते आरक्षणाला 1 वर्ष लागते मागासलेपणा सिद्ध मानल्याच्या नंतर. ते बरोबर बोलले ना. पोटात होतं त्यांचं, पडदिशी तोंडात येऊन गेलं आणि खरं ते बोलून गेले ते. पण ती मागणी मराठीची नाहीची. मराठ्यांची मागणी ओबीसीतून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देणे आणि त्याच मागणीवर आम्ही ठाम आहेत. आम्ही मागंही सांगितलं होतं ते आरक्षण टिकणार आहे का नाही. त्यामुळं आम्हाला त्याच्यात पुन्हा पाडे तेच वाचावं लागते. त्यापेक्षा मराठा आणि कुणबी एक हे त्याचे पुरावे सापडले, ते सिद्ध झालेले आहे. महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या ही मागणी, त्याच्यावर आम्ही आजही ठाम आहेत. त्यासाठीच तर आम्ही 20 जानेवारीला मुंबईला चाललो ना मराठी. याचमुळेच घरी झोपणार नाहीत मराठी आता. की हे असे पावलावर बदलत आहेत. 4 दिवस लागते आणि वर्ष म्हणूनच तर आता हे शेवटचं लढाई खेळायला, ही लढाई जिंकायला मराठी मुंबईत चाललेत. आणि मराठ्याला आणखीन माझं विनंती ते आपल्याला घरी नाही राहायचं, कोणाला मुंबईकडे जायचं आहे, आपल्याला आरक्षण घ्यायचं आहे, मिळवायचं आहे आणि ते आणायचं आहे सुद्धा येताना. तुम्ही विशेष अधिवेशनाची मागणी केली होती. त्यांचं असं म्हणणं आहे की मराठा मागास असल्याचा अहवाल आल्याशिवाय विशेष अधिवेशन बोलवता येणार नाही. आम्ही अधिवेशन मागितलेच नाही. आम्ही सांगितलं होतं जे अधिवेशन सुरू आहे त्याचीच वेळ वाढवा. आपलं 24 डिसेंबरचा शब्द होता की तुम्हाला मागं पुढं होऊ शकतं, त्यापेक्षा तुम्ही हेच अधिवेशनाची वेळ वाढवा. त्यांनी वाढवली. विशेष अधिवेशन आम्ही बोलवलंच नाही. आम्हाला गरज बी नाही ना विशेष अधिवेशनाची. आमची मागणी ओबीसीतून आरक्षण आणि त्याच्यासाठी विशेष अधिवेशनाची आवश्यकता नाही. मराठा आरक्षण दिंडीबाबत सरकार विशेष पद्धतीने मॉनिटर करत आहे. आंदोलन करणे हा अधिकार आहे, पण ती शांततेत व्हावी असा सरकारचा प्रयत्न आहे. आणि आमचा काय प्रयत्न आहे? मग शांततेत होणे ना. तुम्ही आंदोलनात आलेत नाही का? हो, तुम्हाला काय माहिती आहे म्हणा शांततेत आहे का कसं आहे का? त्यांना काय माहिती कसं आहे काय? शांततेतच आहे. आमरण उपोषणापेक्षा देशात दुसरं काही शांततेत असलं सांगा म्हणा एखादा, आणखी ते करतो. मग आता 31 आहे आज आणि देशभरामध्ये हा 31 साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या तरुणांनी 31 कसं साजरा करावं असं तुमची इच्छा आहे आणि कोणत्या पद्धतीने साजरा करावा असं तुमचं म्हणणं आहे? पोरांनी अभ्यास करावा, शेतात कामाला जावं, काम करणाऱ्यांनी. लोकांचे दुकानं त्यातल्या दारू पिऊन किंवा व्यसन करून लोकांचे दुकानं मोठे करायचे, दुसऱ्याचे लोक मोठे करायचे, हे बंद करावं. खुशाल गरीब आपल्या जे घरात आपल्या असन ते आपण खावं आणि झोपावं. आईबापांना साथ द्यावी त्या दिवशी. कारण तुम्ही 1 दिवस ते घेणार किंवा काय असतं मला माहीत नाही. ते 31 कशी असते मी बी बघितले नाही. तुम्ही विनाकारण ते काय असतं ते करणार. त्यापेक्षा आपल्याला सगळ्या मराठा समाजासह जनतेलाच विनंती माझी, कवर त्यांचे दुकानं मोठे करता, त्यांचे आडनाव वाचून बघा. ते परराज्यातले कुंकडेच आहेत, कुंकडचेच येतात. त्या कवर त्या लोकांना मोठं करता, कवर मोठं करता त्यांना. आपण
आपले पैसे ओढवायचे आणि त्यांना मोठं करायचं, बस हे बस झालं. आता जरा आपल्या कुटुंबाकडं, आपल्या समाजाकडं, आपल्या जातीकडं लक्ष ठेवणं आपलं कर्तव्य आहे. नाही हात लावायचा कोणी त्याला, नाही व्यसन करायचं. त्याने काय होतं, ते एक दिवशी तर काही नाव आणते ते परदेशातले लोक, कुठं 30% आमकेन तमकेन मध्ये एक कोणचं का नाव होतं, ते नाव आणायचं आणि आपण करायचं. त्या नावात काय गुतलं आहे आपलं जातीत विषय गुतला, स्वराज्याच्या विचारात विषय गुतला आहे, आपले लेकरं बाळं मरायला लागले त्याच्यात विषय आपला गुतलेला आहे. त्या विषयावर लक्ष ठेवायचं, विनाकारण कशात पैसे नसून आपल्या समाजाचं वाटलं नाही करायचं, व्यसनापासून लांब जायचं. त्याच्यासाठी हे दिवस नाही आहेत. हे दिवस कामं करायसाठी निवडा ना. त्यांनी 30% जर काय प्यायला निवडलं असलं, आपण कामं करायला निवडा. गिरीश महाजन असं म्हणाले, आरक्षण देणारच आहोत, थोडा वेळ लागेल, परंतु जरांगे पाटील यांचे आभारही मानतो की त्यांनी आम्हाला 2 वेळेस वेळ वाढवून दिला. वेळ वाढूनच दिला, 2 वेळेस दिला ना, मागचा 100% दिला. आणि ते देणार आहेत तर मग आम्ही बी घेणार आहेत. मग आम्ही काय लढत आहेत मराठी, कशाला सुट्टी नाही. आमच्या इथं शेकड्यानं पोरांच्या आत्महत्या झाल्या का, मराठा रस्त्यावर आला आहे पुरा, इथं सुट्टी नाही. मराठ्यांना आरक्षण ओबीसीतून मिळून दिल्याशिवाय सुट्टी नाही. तुम्हाला 20 जानेवारीपर्यंत एकदा अंतरवालीतून पाऊल सोडलं, तुम्हाला आरक्षणच दे नाही. तुम्हाला दिसल तुम्ही आरक्षण बी कसे देत नाही. ते बहाणेबाजी बोलणं, निष्ठून जायचे शब्द हे वापरायचेच नाही. आणि सहज आंदोलनाला घ्यायचं नाही, गांभीर्याने घ्यायचं. मुंबईतल्या मराठा समाजाची तुम्ही या ठिकाणी बैठक घेणार आहात, कधी घेणार आहात, कशी असणार बैठक? 3 तारखेला त्यांना आमंत्रित केलं आहे, सगळ्या मुंबईकर मराठ्यांना. आणि ते तेथील काय जनतेलासुद्धा की आपण यावं, त्या निवेदनाविषयी चर्चा त्यांच्याशी करायची, असं त्यांना मीडियाच्या माध्यमातून बी आव्हान आहे की मुंबईकर मराठा बांधवांनी सगळ्यांनी गट तोडून सोडून सगळ्यांनी यावं. असतील नसतील आम्हाला माहीत नाही, परंतु आपण सगळ्यांनी यावं, कारण समाज खूप संख्येनं तिकडे येणार. नाही गमीलं काही नाही, कळेल काय गमाला आहेच काय माझं, गमाला काय गमीत फिमीत काही नसतो मी. कमीला फक्त माझा मराठा समाज एका ताकदीने एकत्र झाला, हे मात्र आपण आयुष्यात कमीलं. त्याच्यापेक्षा मोठा आनंद आपल्याला काय नाही. नवीन वर्षाचा तुमचा संकल्प काय असणार आहे? नवीन वर्षात तसलं काही नसतं माझ्या डोक्यात. मग रोजच चांगला दिवस आहे, मी कण लढत असतो. नवीन आलं जुनं आलं काय मी कण चालतो. लोक आमुष्यात दिवशी काही करत नाही, मला आमुष्यान फामुष्यान काही कळत नाही, कण चालत असतो. नवीन जुनं काय, आमचे पाडे तेच आहेत पहिल्यापासून. आमचं नवीन वर्ष आरक्षण मिळेल त्याशिवाय देश बघणार पुरा.